The Code of Civil Procedure 1908. The Code of Civil Procedure 1908. आता याला अजून कोर्टामध्ये काय म्हणतो आपण माहिती का? काही जण म्हणतात सिव्हिल प्रोसिजर कोड. हरकत नाही, आहे की नाही? कोणी एखाद्याला मन्या म्हणतो, कोणी सोन्या म्हणतं, काही प्रॉब्लेम नाही, एकच असते ना व्यक्ती, असे. सो द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908, ज्याला आपण सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 पण म्हणतात, आणि साध्या भाषेत आपल्या कोर्टात याला सीपीसी, कॅपिटल मध्ये सीपीसी म्हणतात. काय म्हणतात? सीपीसी. ओके. मराठीचा अर्थ थोडा आता आपण फोडून पाहूया. म्हणजे याचा अर्थ काय? वी हॅव टू ब्रेक द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. आपण त्याला तोडूया. तर याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. मराठीत काय म्हणतात? दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. याच्यात कोणते कोणते शब्द आहे मी सांगतो, तिथे एक काम करा, कोड ऑब्लिक करा छोटासा, म्हणजे आपण त्याला ना फोडूया. सिव्हिल नंतर एक ऑब्लिक करा, प्रोसिजर नंतर एक ऑब्लिक करा. झालं? कोड तुम्हाला आठवतो? इंडियन पिनल कोड मध्ये कोड होता. कोड म्हणजे काय? संहिता. संहिता म्हणजे काय? रूल्स अँड रेग्युलेशन. संहिता म्हणजे काय? रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजे याच्यात आपल्याला काय शिकायचं आहे? सेक्शन्स आहेत, ऑर्डर्स आहेत, रूल्स आहेत, शेड्यूल आहे, हे सगळं कोड मध्ये आलं. कोड म्हणजे संहिता, बरोबर. सिव्हिल म्हणजे चौकोन करा. सिव्हिल म्हणजे दिवाणी. दिवाणी म्हणजे काय? तर दिवाणी न्यायालय. सिव्हिल कोर्ट आपण ज्याला म्हणतो ते सिव्हिल कोर्टातलं सिव्हिल. दिवाणी सोप्या भाषेत सांगतोय पहिल्यांदा. सिव्हिल. प्रोसिजर म्हणजे काय? प्रक्रिया. प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे काय? एखाद्या गोष्ट करण्याची प्रक्रिया असते. जसं जेवण बनवण्याची प्रक्रिया असते, है की नाही? सायकल चालवण्याची प्रक्रिया असते, गाडी चालवण्याची प्रक्रिया असते, तसं कोर्टात काम करण्याची प्रक्रिया असते, बरोबर आहे. मागच्या वर्षी आपण भारतीय साक्ष अधिनियम शिकलो, आठवतं? या साक्ष अधिनियम मी काय बोललो? पहिला प्रोसिजरल लॉ आहे तुमचा. प्रोसिजरल लॉ आहे ना, म्हणजे पहिले इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 होता, मग तो झाला भारतीय साक्ष अधिनियम 2023, बरोबर आहे. प्रश्न असा आहे की जसं इंडियन एव्हिडन्स ऍक्ट होता प्रोसिजर, की जेणेकरून कोर्टामध्ये आपण सिव्हिल कोर्टात जा, ऑर यू गो इन अ क्रिमिनल कोर्ट, यू हॅव टू ॲड्यूस एव्हिडन्स. तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात. पण हे सादर करायचे पुरावे मनाने नसतात सादर करायचे. हे सादर करायचे असतात ऍज पर द रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन इन द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, जो होता, आणि आता साक्ष अधिनियम 2023, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण एव्हिडन्स जे सादर करतो कोर्टामध्ये, वी ॲड्यूस एव्हिडन्स ऑन द बेसिस ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन गिव्हन इन भारतीय साक्ष अधिनियम 2023. राईट? मीन्स इट इज अ प्रोसिजरल लॉ. हा होता आपला पहिला प्रोसिजरल लॉ. आता शिकणार आहे आपण दुसरा मेजर प्रोसिजरल लॉ, ज्याचं नाव आहे द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. त्याला मराठीत म्हणतात दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. आणि तिसरा प्रोसिजरल लॉ शिकणार आहे सेकंड सेमिस्टरला, जो कारण की तुमचा 2017 पॅटर्न आहे, यू हॅव 2017 पॅटर्न. नो, सो पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला शिकायचं आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड, जो 1973 चा होता. आता शिकायचा आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे याचा अर्थ काय? तो तिसरा प्रोसिजरल लॉ. हे 3 प्रोसिजरल लॉ आलेच पाहिजे. पण त्यातला एक सांगतो की जो एव्हिडन्स ऍक्ट आहे किंवा जो साक्ष अधिनियम आहे, तो आपल्याला दोन्हीकडे लागणार आहे, सिव्हिल मध्ये पण आणि क्रिमिनल मध्ये पण. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सिव्हिल कोर्टाची प्रॅक्टिस जरी केली तरी तुम्हाला साक्ष अधिनियमचे रूल्स माहितीच पाहिजे, सगळे पहिलेपासूनचे, है ना. म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा अर्थ अगदी सुरुवातीपासून एव्हिडन्स म्हणजे काय? मे प्रूव्ड, शॅल प्रूव्ड, आठवतं ना? या गोष्टी मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम, है ना. सो या गोष्टी आठवल्या पाहिजे. म्हणजे याचा अर्थ प्रूव्ड, नॉट प्रूव्ड, डिस्प्रूव्ड, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, बरोबर आहे. जर तुम्ही क्रिमिनल कोर्टात गेला तर तुम्हाला साक्ष अधिनियम तर जास्त काटेकोरपणे वापरावा लागतो. बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह करावं लागतं की आरोपी गुन्हेगार आहे प्रॉसिक्युशनला, बरोबर आहे, फिर्यादीला. म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट किंवा साक्ष अधिनियम किती वापरावा लागेल? जास्त वापरावा लागेल. जास्त वापरावं लागेल. का बरं वापरावं लागेल जास्त? साधं गणित आहे. सिव्हिल पेक्षा क्रिमिनल मध्ये बर्डन ऑफ प्रूफ थोडं जास्त असतं. कोणावरती? जो आरोप लावतो त्याच्यावर, म्हणजे प्रॉसिक्युशन वरती.
हो की नाही. त्याच्यामुळे त्यांना बियॉन्ड रिझनेबल डाऊट यू हॅव टू प्रूव्ह इन द कोर्ट ऑफ लॉ काय की हा आरोपी गुन्हेगार आहे. म्हणजे जर कोर्टाला 1% जरी शंका आली तर बेनिफिट ऑफ डाऊट आरोपीच्या बाजूने जातो. त्यामुळे तो एक प्रोसिजरल लॉ शिकलो म्हणजे तो आलाच पाहिजे आपल्याला. आयदर यू गो टू द सिव्हिल कोर्ट आयदर यू गो टू द क्रिमिनल कोर्ट. बरोबर आहे. आता आपण सिव्हिल कोर्टात जसं मी तुम्हाला म्हटलं ना, जसं कोर्टात पुरावा सादर करताना एव्हिडन्स ऍक्ट आलाच पाहिजे, एव्हिडन्स लॉ आला पाहिजे, साक्ष अधिनियम आला पाहिजे, तसं सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्याला हा कोड आलाच पाहिजे. वाय? बिकॉज दिस इज प्रोसिजर. बरं आहे. प्रोसिजर आता याचं फोड केली आपण. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. कायदा सुरू झाला ऍक्च्युअल 1909 ला, पण तरी पण तो मी म्हटलं ना की जो कायदा जेव्हा पारित होतो किंवा काय तो काय म्हणतात त्याला नोटिफिकेशन केलं जातं ऑफिशियल गॅझेटमध्ये, त्यावेळेस त्याची ते इयर असतं ते कमेन्सिंग इयर मानलं जातं, राईट. पण ऍक्च्युअली हा सुरू झाला 1909 ला. ते येणार आहे पुढे. आता प्रश्न असा की याची जर आपण फोड करायचा प्रयत्न केला तर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 याचा अर्थ दिवाणी. आता तुम्हाला आपण पुढे जाणार आहोत, पण त्या काळामध्ये जो शाह आलम होता, आठवत असेल तुम्हाला तर आपण लिगल हिस्ट्रीमध्ये बघितला होता, शाह आलम 2. याच्याकडे 2 पदं होती, एक दिवाण आणि एक निजामत. आणि आठवत असेल तर त्यांनी ते दिवाण जे आहे ना ते ईस्ट इंडिया कंपनीला विकलं होतं. बरोबर आहे. म्हणजे विकलं म्हणजे दिलं होतं, त्याच्या बदल्यात ते अॅन्युअली त्याला फी द्यायची. बरोबर आहे की नाही. आणि जे काय रेव्हेन्यू गोळा करायचे ते त्यांना द्यायचे. तर ते जे दिवाण होतं ना त्याच्यामध्ये 2 कामं केली जायची. एक म्हणजे रेव्हेन्यू कलेक्शन केलं जायचं, म्हणजे महसूल गोळा केला जायचा. आणि सेकंड म्हणजे ज्या दिवाणी स्वरूपाच्या केसेस आहे, राईट्सच्या, हक्कांच्या, प्रॉपर्टीच्या, त्या सगळ्या चालवल्या जायच्या. कुठे? दिवाणमध्ये. आणि क्रिमिनल जे होतं त्या क्रिमिनलमध्ये जे होतं त्याला निजामत म्हणायचे, फौजदारी म्हणायची, है ना. सो दिवाण आणि फौजदार हे दोन्ही पण जे वर्ड्स होते, या वर्ड्स प्रमाणे हे 2 पदं त्यांच्याकडे होते. त्याच्यातलं एक त्यांना देऊन टाकलं कोणाला? ब्रिटिशांना, ईस्ट इंडिया कंपनीला, आणि एक स्वतःकडे ठेवलं, राईट. तर ते जे दिवाण आहे ते त्याच्यावरनं नाव पडलं दिवाण. मग दिवाणी म्हणजे काय? सिव्हिल राईट्स, सिव्हिल राईट्स, है ना. या दिवाणी न्यायालयातील प्रक्रिया सांगणारा कायदा. प्रक्रिया म्हणजे काय? प्रोसिजर. जसं फॉर एक्झाम्पल प्रोसिजर कुठून सुरू होते दिवाणी न्यायालयाची? तुम्हाला काय वाटतं? गेल्याशिवाय सुरू होईल का? नाही. जसं मूवी टॉकीज मध्ये बसल्याशिवाय आपल्याला दिसणार आहे का? नाही. मग दिवाणी प्रक्रिया संहिता आपल्याला दिसेल कुठे? सिव्हिल कोर्टामध्ये. मग जाणं भाग आहे. जर तुम्ही सिव्हिल कोर्टात गेले तर तुम्हाला हे प्रोसिजर्स बघायला मिळतील, हो ना. म्हणजे याचा अर्थ काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. दावा तयार करण्यापासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा क्लायंट आपल्याकडे आला आणि त्याने सांगितलं की माझं असं असं झालं, म्हणजे माझ्या प्रॉपर्टीला कोणी प्रॉब्लेम केलं किंवा माझ्या हक्काला कोणी गदा आणली. सो अशा प्रकारच्या जे राईट्स आहेत त्याला प्रॉब्लेम्स आला, प्रॉपर्टीला प्रॉब्लेम आला, मग इमुवेबल असो, मुवेबल असो, कुठली पण प्रॉपर्टी असो, बरोबर आहे. जर त्याला प्रॉब्लेम आला तर काय केलं जातं? तर त्यावेळेस तो माणूस साधं गणित आहे, पहिले कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करेल समोरच्या माणसाशी, नाही झालं प्रयत्न करेल. फॉर एक्झाम्पल समजा मी याला पैसे दिले होते आणि याला पैसे दिले आणि त्याने मला परत केले नाही, किंवा माल विकला होता, किंवा इमोवेबल प्रॉपर्टी विकली होती, तो मला खरेदी खत काय म्हणतात त्याला, तो सेलर आहे, मी बाहेर आहे, तो खरेदी खत द्यायला तयार नाही, स्पेसिफिक परफॉर्मन्स वगैरे, अशा प्रकारचे दावे आपण करतो. मग ज्यावेळेस क्लायंट आपल्याकडे येतो, नीट ऐका, ज्यावेळेस क्लायंट आपल्याकडे येतो, तो क्लायंट आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याच्याकडनं काय करतो? त्याचं दुखणं ऐकतो ना आपण, त्याचा ऍग्रीवडपणा ऐकतो की काय झालं बाबा तुला, काय त्रास आहे तुला. मग तो आपल्याला सगळ्या फॅक्ट्स सांगतो, बरोबर आहे ना. मग फॅक्ट्स बरोबर आपण म्हणतो याला काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का तुझ्याकडे? जसं फॉर एक्झाम्पल मी याला माल विकला आणि तो मालाचे म्हणजे समजा 10 लाख रुपयाला माल विकला, त्यापैकी त्याने मला 2 लाख उधार दिले, आपला 2 लाख दिले आणि 8 लाख रुपये उधार ठेवले. मला म्हणे सर 4 दिवसात देतो, 8 दिवसात देतो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्याला बिल वगैरे मी दिलं, बिल दिलं, सगळं दिलं, डिलिव्हरी केली, डिलिव्हरी चलन आलं, सगळं आलं, म्हणजे माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. मग मला सांगा मी याच्यावर दावा करू शकतो? हा. पण मग त्यांनी 8 दिवसात पैसे न दिल्याने काय झालं? 8 दिवसात पैसे न दिल्याने मी मागे लागलो त्याच्या, अहो साहेब अजून तुम्ही माझे पैसे नाही दिले, 8 लाख रुपये बाकी आहे, थोडेफार नाही, त्याच्यावर आमचं असतं, आम्ही पुढे घेतो. हा टाळाटाळ करत राहिला. मग मी त्याला पत्र पाठवले, त्याला व्हॉट्सअप मेसेज केले, ईमेल केले, प्रयत्न केले, झालं काही? नाही झालं, बरोबर आहे. मग मी वकिलाकडे गेलो, वकिलाला सांगितलं साहेब असं असं झालेलं आहे. मग आपण काय सांगतो? मग मी काय सांगेन वकिलाला? मी क्लायंट आहे तर मी काय सांगेन? फॅक्ट सांगेन की कसं घटना घडल्या.
बरोबर ना. म्हणजे पहिल्या दिवसापासून म्हणजे वकील जे सिनियर लॉयर्स आहेत ते काय करतात, ते पहिले मागून घेतात आपल्याकडनं की काय 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 घडलं, कसं घडलं, हे क्रोनॉलॉजिकली सांगा. काय म्हणतात त्याला, क्रोनॉलॉजिकली. ते मी शिकवणार आहे तुम्हाला सगळं. बरोबर आहे. आपल्याला सुद्धा इथे प्लेन तयार करायची आहे. करणार ना, करणार ना. ते काय प्रोजेक्ट केल्यासारखं नाही आपल्याकडे डायरेक्ट मी जे प्लेन शिकवीन ते डायरेक्ट तुम्हाला तिथले दिसेल. इव्हन आपण दावा कसा दाखल करतात, आज मॅन्युअली नाही दाखल करत. आज आपण ह्याने दाखल करतो, है की नाही, ई फायलिंग करतो. मग ई फायलिंग कसं करतात तेही आपण बोलून घेऊ एखाद्याला. बरोबर आहे. जो आपले स्टुडंट आहे ते ई फायलिंग करून देतात, त्यांनाही बोलून घेऊ, म्हणजे तुम्हाला कसं करायचं ते पण समजेल. बरोबर आहे. म्हणजे पुढे जाऊन कोणाकडे द्यायची गरज नाही, तुम्ही पण ई फायलिंग करू शकाल तुमचे सूट. हो ना, करायचं ना, करूया, सगळं करूया. मी म्हंटल ना, तुमचा इंटरेस्ट मला पुढे नेईल, तुमचा इंटरेस्ट मला मागे ठेवेल. तुम्ही जर शिकायची उत्सुकता दाखवली, आपण सगळं करूया जे तुम्हाला मला कोर्टात उभं करायला, स्टँड करायला कामाला येईल, है ना. म्हणजे जे परत जाऊन कोर्टात शिकायची आपल्याला गरज लागणार नाही. म्हणून बेअर ऍक्ट का आणा सोबत, याच्यासाठीच म्हटलं बेअर ऍक्ट आणा, की जेणेकरून त्याच्यात आपल्याला हायलाइट करता येईल. म्हणजे तुम्हाला कोर्टात गेल्यावर अरे याचा माझा अभ्यास आधी झालेला आहे, तो बेअर ऍक्ट आपला आहे. बरं, लोक म्हणतात की तो खराब करू नका, पण आपण पेन्सिलीने लिहायला हरकत काय आहे त्याच्यावरती, है की नाही. की मला जर कायदा लक्षात ठेवायचा आणि मला पुढे लक्षात ठेवायचं, मी वापरीन ना माझा बेअर ऍक्ट. तर आता मी क्लायंट म्हणून जेव्हा लॉयरकडे जाईन त्यावेळेस तो मला क्रोनॉलॉजिकल इव्हेंट विचारेल. म्हणजे कसं, कधीपासून ही घटना घडायला सुरुवात झाली, काय झालं, कधी ते आले होते तुमच्याकडे, कधी माल नेला, 2 लाख रुपये त्यांनी तुम्हाला दिले, ते मिळाले तुम्ही म्हणताय, 8 लाख नाही मिळाले म्हणताय, वगैरे वगैरे, है ना. मग तुम्ही म्हणताय पत्र पाठवले, मेल पाठवलं, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवले, हो ना, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलात. बरं, याचे सगळे पुरावे आहे, हो आहे. मग आपण त्यांना फाईल देऊन टाकू, ही घ्या फाईल, हो की नाही. मग ते फाईल आली की नाही त्यांच्याकडे, मग ते काय करतील, ते आपल्याला म्हणतील आपल्याला रिकव्हरी सूट फाईल करावं लागेल, म्हणजे पैसे वसुलीचा दावा. ओके. मग दावा वसूल करावा लागेल, ते काय करतील, त्या फॅक्ट्स आहे आपल्या त्या लिगल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून त्याची प्लेन तयार करतील. कारण की कोणताही दावा जर कोर्टात दाखल करायचा तर दाव्याला असं मूर्त रूप नाहीये. प्रत्येक दावा हा प्लेंटने दाखल होतो. कशाने दाखल होतो, प्लेंट म्हणजे वादपत्र. आणि ही प्लेंट जी तयार करावी लागते, प्लेंट म्हणजे काय, तर प्लेंट मध्ये लॉयर, वकील, ऍडव्होकेट जे टाकतो त्याला प्लीडिंग म्हणतात. काय म्हणतात, प्लीडिंग म्हणजे काय, कथन म्हणजे काय, कथन म्हणजे माझं काय म्हणणं आहे प्रतिवादी विरुद्ध ते. मग पार्टीज असतात, प्लेंटिव्ह, डिफेंडंट, वादी, हे तुम्हाला मोगम सांगतोय, सगळं कळेल तुम्हाला, सगळं कळेल पुढे. हा, तर वादी, प्रतिवादी असं असतं. मग मी वादी होणार, हा प्रतिवादी होणार, बरोबर आहे. मग माझं काय म्हणणं आहे कोर्टाला, कारण की आता कसं आहे, जुन्या काळात जी पंचायत सिस्टीम होती त्याच्यामध्ये रिटर्न नाही चालायचं. म्हणजे दोघं जण आले, हा बोला तुमचं काय म्हणणं आहे, बोला तुमचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे. ते दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन निकाल लगेच 5-10 मिनिटात लागून जायचा. आता तसं चालत नाही, है ना. म्हणजे ब्रिटिशांनी जे न्यायालय स्थापन केले त्याच्यामध्ये आता पद्धतशीरपणे मांडावं लागतं कोर्टापुढे. आणि ते जे पद्धतशीरपणे मांडणं आहे त्याला म्हणतात प्लीडिंग म्हणजे काय, कथन. आणि ते कथन प्लेंटमध्ये कोण मांडेल, प्लेंटिफ मांडेल, बरोबर आहे. तसंच कथन प्रतिवादी सुद्धा मांडेल, त्यालाही प्लीडिंग म्हणतात. पण तो ज्याच्यात मांडेल त्याला रिटर्न स्टेटमेंट म्हणतात. काय म्हणतात, रिटर्न स्टेटमेंट, ज्याला आपण WS म्हणतो, ज्याला मराठीमध्ये कैफियत म्हणतात. प्लेंटला वादपत्र म्हणतात. तो वादपत्र आणि कैफियत हे दोघं जण कोर्टात आहे. आता प्रश्न असा आहे, मी का सांगतोय, ती जी प्लेंट तो तयार करेल ऍडव्होकेट, बरोबर आहे, त्यात जे प्लीडिंग टाकेल, त्यात जे कळते सगळ्यांना, त्यात जे म्हणणं टाकेल, प्लीडिंग टाकेल, कथन टाकेल, ते मनाने टाकलेलं चालत नाही. समजलं ना. ते प्लीडिंग मांडायला, ती प्लेंट तयार करायला जी मी तुम्हाला शिकवणार आहे, तुम्ही बनवायचं ऍक्च्युअली जशी आहे तशी कोर्टामध्ये, सिंपल एकदम साधी रिकव्हरी सूट आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. ही तुम्ही तयार करायची. दावा करायचा तयार, दावा कसा लावायचा, एक्झिबिट 1, एक्झिबिट 2 ला काय, एक्झिबिट 3 ला काय, दस्तऐवज यादी कशी लावायची, त्याला फॉर्मॅट पेपर कसा लावायचा, त्यानंतर पत्ता यादी काय असते, इंजंक्शन ऍप्लिकेशन काय असतं, त्याच्यानंतर ऍफिडेव्हिट काय असतं, डॉक्युमेंट्स कसे लावायचे, डुप्लिकेट मध्ये प्लेन कशी दाखल करायची, हे सगळं आपल्याला लावून अगदी कोर्टासारखा दावा तयार करून हिस्टॉरिकली आपल्याकडे सेव्ह ठेवायचा आहे. जेणेकरून दोन्ही करायचे, इंग्लिश पण तयार करायची प्लेंट आणि मराठी पण करायची, बरोबर. दोन्ही आले तो दोन्ही रेडी पाहिजे. तर प्रश्न हा आहे ना, की ही आहे प्रोसिजर. कारण की जोपर्यंत तुम्ही प्लेन दाखल करत नाही तोपर्यंत सूट फाईल होणार नाही कोर्टात, दावा दाखल होणार नाही, ओके नाही. मग ही प्लेन तयार करताना CPCच्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, समजतंय, अनेक गोष्टींचा. जसं ज्युरिस्डिक्शन बघावं लागतं, अधिकार क्षेत्र बघावं लागतं, हा, लिमिटेशन पिरियड बघावा लागतो,
ती दावा मुदतीत आहे का ऍज पर द इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963. आर यू अंडरस्टँडिंग? त्यानंतर मग कोर्ट फी स्टॅम्प बघावा लागतो, व्हॅल्युएशन बघावं लागतं की दाव्याचं व्हॅल्युएशन किती. जसं 8 लाख रुपये वसूल करायचे आहे तर मग 8 लाखाला व्हॅल्युएशन किती येणार, कोर्ट फी स्टॅम्प किती लागणार, कोर्ट फी स्टॅम्प किती भरलाय, हे सगळं पद्धतशीरपणे प्लेंटमध्ये मांडावं लागतं. बरोबर आहे? त्याला क्लॉजेस असतात. टायटल क्लॉज असतो प्लेंटला, प्लीडिंग क्लॉज असतो, प्रेयर क्लॉज असतो, असे 3 क्लॉजेस असतात. तर हे जे आहे हे आपण आपल्या मनाने नाही करू शकत. म्हणजे जो वादीचा वकील आहे त्याला प्लेंट जे आहे ते प्लेंट माहितीच पाहिजे. जे ऑर्डर 7 मध्ये आहे सगळं येईल. बरोबर आहे? आणि जे प्लीडिंग आहे ते ऑर्डर 6 मध्ये आहे. मग ऑर्डर 6-7 वादीच्या वकिलांना आलाच पाहिजे. बरोबर? म्हणजे याचा अर्थ जी प्लेंट तयार केली जाईल ती त्याप्रमाणे. मग दावा दाखल झाल्यावरती समन्स जातात प्रतिवादीला. त्याला काय स्वप्न पडतं का किंवा याने दावा दाखल केला आपल्या विरुद्ध? बिलकुल नाही. मग ते समन्स जे जातात ते ऑर्डर 5 प्रमाणे जातात. मग समन्स जातात. समन्स गेल्यावर ते त्याला जर ते सर्व झाले तर त्याला म्हणतात बजावणी झाली. समन्सची काय झाली? बजावणी झाली. बजावणी नाही झाली तर ते रिइश्यू करावे लागतात. त्याच्यात पुढे 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 खूप गोष्टी आहे. ऑर्डर 5/20 आहे, सबस्टिट्युटेड सर्व्हिस आहे, पर्यायी बजावणीचा अर्ज आहे, हे सगळं बघणं. ते झाल्यानंतर काय? ते झाल्यानंतर प्रतिवादीला जर समन्सची बजावणी झाली तर त्याला कोर्टात यावं लागतं, हजर राहावं लागतं वकीलपत्राने. बरोबर आहे? आणि त्याच्याकडे समन्सची बजावणी झाल्यापासून फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, म्हणजे समन्स त्याला मिळाल्याच्या तारखेपासून त्याला 90 दिवसांच्या आत, ते खरं 30+60 आहे असं आहे, पण ते 90 दिवसांच्या आत त्याला त्याचं रिटर्न स्टेटमेंट दाखल करावं लागतं. रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत वादाला, प्लेंटला, सूटला दिलेला रिप्लाय. रिप्लाय म्हणजे काय? उत्तर. त्याला म्हणतात रिटर्न स्टेटमेंट. बरोबर आहे? मग वादीचं प्लेंट आली, प्रतिवादी ती रिटर्न स्टेटमेंट आली. म्हणजे आता भांडणाचे मुद्दे आले ज्यामध्ये वादी म्हणतो की असं असं पैसे दिले होते, प्रतिवादी म्हणतो हे खरे व बरोबर नाही, इट्स नॉट ट्रू अँड करेक्ट. बरोबर आहे ना? मग आता मी हो म्हणतोय की पैसे दिले, तो नाही म्हणतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे भांडण झालं की नाही झालं? हा, मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या फक्त. मी जर म्हटलं की मी याला माल विकला होता आणि याने 8 लाख रुपये माझे अजूनपर्यंत दिलेले नाही, बरोबर आहे, तर मला याच्याकडे माझं असं म्हणणं आहे. प्रतिवादी जर म्हणाला त्याच्या कैफियतीमध्ये काय की वादी जे म्हणतोय की मी याला 10 लाखाचा माल विकला, 2 लाख दिले, 8 लाख दिले नाही, हे म्हणणे खरे आणि बरोबर आहे. हे म्हणणे खरे आणि बरोबर आहे. म्हणजे त्याने असं म्हणायला पाहिजे ना त्याने काय की हे म्हणणे खरे व बरोबर नाही व ते प्रतिवादीस मान्य व कबूल नाही. म्हणजे इट इज नॉट ट्रू अँड करेक्ट अँड डिनाइड बाय द डिफेंडंट. त्याने काय होईल? मी म्हणालो मी पैसे दिले होते, आपला माल दिला होता, तो म्हणतो मी माल घेतलाच नाही, म्हणजे तो डिनाय करतोय. कॉन्ट्राडिक्शन आहे का नाहीये? विरोधाभास आहे का नाहीये? आहे ना? मग प्रश्न उभा राहिला की नाही की खरंच माल विकला होता की नाही? हा, बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन प्लेंटिफ. साबित करण्याची जबाबदारी कोणावर आली? माझ्यावर आली. बरोबर आहे की नाही? मला साक्ष अधिनियमाप्रमाणे मला साबित करावं लागणार की नाही? का? तो नाही म्हणाला ना, तो नाही म्हणाला. पण जर तो म्हणाला की 8 लाख रुपये माझे देणे बाकी आहे, हे वादीचे म्हणणे खरे व बरोबर आहे. काय म्हणतो आपण याला? ऍडमिशन. सिव्हिल मध्ये काय म्हणता याला? ऍडमिशन, कबुली. प्रतिवादीने कबुली दिली. आठवतं? ऍडमिशन दिल्यावरती साबित करण्याची गरज नाही. बरं ना? जर तो म्हणतोय मी पैसे घेतले होते, मी माल घेतला होता, मी पैसे देणे बाकी आहे पण मला जमले नाही द्यायला, माफी मागतो, पण मी पैसे द्यायला तयार आहे, तर मला साबित करायची काही गरज आहे का? म्हणजे साक्ष अधिनियम काय म्हणतो? ऍडमिशन. म्हणजे त्याने काय केलं? कबूल केलं. काय कबूल केलं? समोरच्याचं म्हणणं, कंटेन्शन. आर यू अंडरस्टँड? तर हा दावा दाखल केल्यापासून, तो मध्ये चालण्यापासून तर तो जजमेंट अँड डिक्री होईपर्यंत, त्यानंतर अपील, मग हायकोर्ट अपील, डिस्ट्रिक्ट कोर्ट अपील, हायकोर्ट अपील, सुप्रीम कोर्ट अपील, इथपासून तर इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे कोर्टातला, कुठल्या? सिव्हिल कोर्टातला, तो आपल्या मनाने केलेला चालत. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे मनाने प्लेंट तयार केली, मनाने रिटर्न स्टेटमेंट तयार केली, मनाने काहीही प्लीडिंग टाकले, समन्स कसेही पाठवले, असं चालत नाही. आणि या दरम्यानच्या काळात तुम्ही जर जे लोक कोर्टात जातात त्यांना माहिती असेल की आपण एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे हिअरिंगला आला दावा. बरं ना? खरडा जर तुम्ही बघत असाल तर खरड्यावर तुम्हाला दिसेल की हा दावा हिअरिंगला आला. हिअरिंग म्हणजे चौकशी. तर आपल्याला कळलं पाहिजे चौकशी कधी असते. तर दाव्याला 2 स्टेजेस असतात. ते सगळं हे जे मी बोलतोय ना, हे सगळं एक्सप्लेनेटरी शिकायचं आपल्याला. यू डोंट वरी अबाउट दॅट. ओके? म्हणजे याचा अर्थ काय की याचा अर्थ असा की हे जो दावा आपल्याला शिकायचा आहे
तो म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं आपल्याला शिकायचं आहे डिटेलमध्ये, एलॉबरेटली. म्हणजे जेणेकरून काय होईल, जेणेकरून तुम्हाला ते डोक्यात असं पक्क बसेल. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही कोर्टात गेल्यानंतर 70 to 75% CPC तुमचा ऑर्डर रूल सकट पाठ झाला असेल. फेकाफेकी नाही आणि मला जमतही नाही. मी काय बोललो, तुमची इन्व्हॉल्वमेंट माझ्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम. कारण की मी कमीत कमी 30व्यांदा किंवा 32व्यांदा शिकवत असेल. कारण की मी आपल्याच क्लासमध्ये 25 वेळा शिकवला, हे 26व्यांदा आहे. आणि बाहेर तर इकडे तिकडे कॉलेजेसमध्ये वगैरे शिकवला तर वेगळा, म्हणजे 30 वेळा तर आरामशीर झाला CPC शिकवून. डिटेल डिटेल कळतंय. म्हणजे याचा अर्थ काय, इन्व्हॉल्वमेंट तुमची जास्त मला पाहिजे माझ्यापेक्षा. कारण की मी तर काय नेहमी प्रॅक्टिस करतोय, करतो ते काय म्हणतात, त्याच्यामुळे ते सगळं पाठ आहे. तुम्हाला येणं गरजेचं नाही का, कोर्टात वापरणं गरजेचं नाही का. उद्या तुमचे काय म्हणतात त्याला सिनियर बोलले, अरे बनव बरं प्लेंट, हे फॅक्ट्स आलेले आहे, आलं पाहिजे ना थोडंफार. म्हणजे त्यांना प्रयत्न तर दिसले पाहिजे की अजून पहिल्या वर्षाला असून किंवा ही पहिल्या वर्षाला असून प्लेंट तयार करायचा प्रयत्न करते. तेही जमत नाही रट्टे मारणार, स्पष्ट सांगतो. का नाही जमत, प्रॅक्टिकल नॉलेजच नाही. मी नेहमी काय वाक्य बोलतो, स्वयंपाक करता येण्यासाठी स्वयंपाक खोलीत जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. मग तसं आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे तर प्रॅक्टिकल नॉलेज देणारी व्यक्ती पाहिजे की जी प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला देईल. बरोबर आहे की नाही. त्यामुळे मी कंटिन्यू तुम्हाला सांगतोय, मन इन्व्हॉल्व करा. तुम्ही जितके इन्व्हॉल्व तेवढं तुम्हाला छानपैकी समजेल. आर यू अंडरस्टँड. ओके. आता हा जो तुम्हाला कळलं असेल तर इथपासूनचा प्रवास, म्हणजे जिथून प्लेन पासून दावा दाखल केल्यापासून. आता दावा दाखल केल्यापासून CPC लागतो का, नाही, दावा दाखल करायच्या आधीपासून लागतो. का, कारण की लिटरली क्लायंट आपल्याकडे आल्यापासून त्याचं जे स्ट्रक्चर तयार करायचं आहे. तुम्हाला तर हे तर माहितीये, बिल्डिंग जेवढी मोठी तेवढा पाया पक्का लागतो की नाही. तर दावा जर मजबूत करायचा आहे, तसं प्लेंट मध्ये सगळं व्यवस्थित पक्षकाराकडनं ऐकून त्याचे डॉक्युमेंटचा विचार करून मग सगळे एव्हिडन्सचा विचार करून प्लेंट तयार करावी लागते. समजलं ना. बर, मग एक दावा तयार करायचा म्हणजे CPC आला पाहिजे का, CPC तर आलाच पाहिजे, बस बाकीचेही ऍक्ट आले पाहिजे. असं समजू नका की दावा तयार करण्याचे CPC आला. CPC पाहिजे, साक्ष पाहिजे, लिमिटेशन ऍक्ट पाहिजे, कोर्ट फी ऍक्ट आला पाहिजे, प्रॉपर्टी असतील तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आला पाहिजे, माल असेल तर सेल ऑफ गुड्स ऍक्ट आला पाहिजे. कळतंय तुम्हाला. हे सगळं आलं तर आपण तो दावा तयार करू शकू. गाभा आहे बाई, लक्षात ठेवा. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा की जसं बिल्डिंगला पाया जेवढा पक्का है ना, मोठा मॉल असेल तर पाया तुम्ही पाहिला असेल, लिटरली ट्रक आतमध्ये चालले जातात त्याच्या, एवढीशे दिसतात का, मॉल पण तेवढाच मोठा आहे ना. म्हणजे वरती जेवढी बिल्डिंग भक्कम होणार आहे तेवढा पाया खाली भक्कम पाहिजे, तर वरची बिल्डिंग पक्की राहील. बस आपलंही तसंच आहे. काय की जितकं आपण पक्क पाया करू, म्हणजे चांगली प्लेन मजबूत करू, सगळे विचार करून करू, अभ्यास करून करू, तेवढा पुढे त्रास होत नाही. कारण की काय होतं माहिती का, जर काही राहून गेलं तर मग परत दुरुस्ती करत बसा, अमेंडमेंट करा, ऑर्डर 6 रूल 17 प्रमाणे. मग कोर्टाला पटलं आपलं तर कोर्ट अमेंडमेंट दुरुस्त करण्याची अलाउड करतं, नाही तर रिजेक्ट पण करतं. डिस्क्रिशनरी पॉवर आहे कोर्टाची, है ना. म्हणजे याचा अर्थ काय, स्वेच्छाधिकार. कोर्टाला सत्सद विवेक बुद्धीने वाटलं की ते अलाउड करावं तर कोर्ट अलाउड करतं, नाहीतर मग ते पक्षकाराला झटका. आपल्या प्रत्येक कामाचा झटका पक्षकाराला. सर्व्हिस कशी दिली गेली पाहिजे, परफेक्ट. मग सर्व्हिस परफेक्ट देण्यासाठी आपले लॉज किती पक्के पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे. समजतं ना. त्याच्यामुळे आता हा जो कायदा आहे, तर मी तुम्हाला काय म्हटलं, दावा दाखल केल्यापासून तर अगदी सुप्रीम कोर्टातल्या अपिलापर्यंत एकही पाऊल, एकही स्टेप वी कांट टेक विथ अवर माइंड. हे सगळं आपल्याला घ्यावं लागतं ते या कायद्याप्रमाणे, याच्यातल्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे. म्हणून याचं काय झालं, मी अजून एक वाक्य सांगितलं, सिव्हिल प्रोसिजर कोड. सम पीपल्स कॉल इट सिव्हिल प्रोसिजर कोड. नो प्रॉब्लेम फॉर दॅट. CPC बोला, हे बोला, ते बोला, पण ऍक्च्युअल नाव काय, जर तुम्ही उद्या बॅरेक्ट आणल्यावर तुम्हाला काय दिसेल, द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. म्हणजे काय, दिवाणी न्यायालयाची प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर सांगणारा कोड म्हणजे संहिता, म्हणजे हा कायदा. अँड दिस इयर, प्रत्येक कायद्याच्या पुढचं वर्ष हे त्याचं कमेन्सिंग इयर असतं. कमेन्सिंग म्हणजे काय, दावा देशात सुरू झाल्याचं वर्ष. हा होता आपला सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. विषयाची ओळख झाली थोडीफार. ओके, मी काही म्हणत नाहीये, मी म्हटलं ना 8 दिवस आपल्याला प्रोसिजरल शिकायचं आहे. 8 दिवस जर तुम्ही प्रोसिजर नीट मन लावून शिकले तर पुढे जे येणार आहे ते सगळं आपल्या ह्याच्यातलंच येणार आहे. मी लिटरली तुम्हाला कोर्टात, कारण की प्रश्न असा आहे, CPC तेव्हा कळतो जर आपण कोर्टात गेलो तर, दावा दाखल केला तर. मग आपल्याला एक दावा तर दाखल करावा लागणार आहे.
म्हणजे मी तुम्हाला स्टेजेस ऑफ सूट शिकवणार आहे. स्टेजेस ऑफ सूट म्हणजे काय? स्टेजेस ऑफ सूट म्हणजे दावा ज्यावेळेस कोर्टात दाखल होतो, जसं आपण मुंबईहून नागपूरला जायचंय, आपल्याला मुंबईहून नागपूरला जायचंय म्हटल्यावर मध्ये मध्ये काय गाडी थांबणार का नाही थांबणार? थांबणार. काय म्हणतो त्याला आपण? गाडी थांबते तिथे काय म्हणतो? स्टेशन. ते काय येतं? स्टेशन येतं. बरोबर आहे. म्हणजे आता अर्थात नागपूरहून निघालेला प्रवासी मुंबईहून निघालेला प्रवासी नागपूरला जाणार आहे, मध्ये स्टेशन्स येणार आहे. बरोबर आहे. तसं प्रत्येक दाव्याचा प्रवास, जर्नी स्टार्ट्स फ्रॉम प्लेंट सूट, फायलिंग ऑफ प्लेंट सूट, दावा दाखल करण्याने सुरू होतो आणि जजमेंट अँड डिक्रीने संपतो. अपील इज नॉट अ स्टेज ऑफ सूट. अपील हे नंतरची गोष्ट. समजतं ना? हे दावा दाखल केल्यापासून जजमेंट आहे. हे ट्रायल कोर्ट असतं. ट्रायल म्हणजे जिथे सगळ्या म्हणणं ऐकून घेतलं जातं, पुरावे फायनल केले जातात, है ना, त्याच्यावरती एक्झिबिट्स पडतात, निशाण्या पडतात आणि मग निकाल बॅलेन्सिंग करून कोर्ट देतं. बरोबर आहे. म्हणजे वादीच्या बाजूने द्यायचं असेल तर डिक्री होतं, वादीच्या विरुद्ध द्यायचं असेल तर डिसमिस होतो, है ना, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तर हा जो प्रवास आहे ते स्टेजेस ऑफ सूट आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे तुमच्यापैकी जे जे लोक मागच्या वर्षीपासून कोर्टात जात आहे ते खरडा बघतात ना खरडा, पण त्यांना कळत नाही. आता लिहिलेलं असतं, काही ठिकाणी लिहिलं असतं रिइश्यू ऑफ समन्स, काही ठिकाणी लिहिलं असतं इश्यूज, काही ठिकाणी लिहिलं असतं हिअरिंग, काही ठिकाणी लिहिलेलं असतं एक्झिबिट हिअरिंग, काही ठिकाणी लिहिलं असतं हिअरिंग ऑन एक्झिबिट 5, अशा लिहिलेलं असतं की नाही. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच स्टेजेस ऑफ सूट. आणि जर स्टेजेस ऑफ सूट शिकलो की पुढचा विषय हळूहळू समजायला लागतो. कारण की का प्रश्न कशावर येतात? प्लेंट म्हणजे काय, प्लीडिंग म्हणजे काय, रिटन स्टेटमेंट, काउंटर क्लेम, सेट ऑफ म्हणजे काय, फ्रेमिंग ऑफ इश्यूज म्हणजे काय, कमिशनर म्हणजे कोण, रिसिव्हर म्हणजे कोण, इंजंक्शन काय, प्रॉपर सूट कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला. तर मला तुम्ही जेव्हा आपण शिकायला सुरुवात करू, म्हणजे नोट्स सुरू करू, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल अरे हे तू मला समजायला लागलेलं आहे, हे कुठे येतं आणि काय येतं. अरे अंडरस्टँड. चल जायचं पुढे. आता नेक्स्ट आहे नाव परत आलं, द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. कायदा कसा आहे आणि एक काम सांगतो. बरं, पानं वाचवायची आहे ना? नाही, पानं वाचवायची नाही, त्यामुळे बिनधास्त वापरा, मोकळे चोकळे वापरा. का बरं सांगतो तुम्हाला? एक पान सोडून द्यायचं. कारण की काय होणार आहे, तुम्ही वही वापरणार आहे, बरोबर आहे. त्या वहीला आपल्याला समजा आपण धरले 30 पानं लागले आपल्या पूर्ण याला शिकायला, उरलेली वही तुम्ही वापरणार नाही, कारण की मला प्रत्येक वेळेस नवीन लागतं, है ना. आपण मोठी माणसं नाही का, त्याच्यापेक्षा एक पान सोडून. का सोडायचं? जर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला नवीन काही दिसलं तुम्ही त्याच्या खाली लिहू शकता. त्यामुळे मोकळं, आणि एखादं पान जरी भरलं तरी पुढचं पान मोकळं सोडा. त्याने काय होईल, तुमच्याकडे नोटिंग करायला जागा राहील. ओके, त्यामुळे मन मोकळं लिहा. त्या डायरेक्ट पुढचं पान घ्यायचं, पान खालचं सोडून द्यायचं, वाया जाणार नाही. अभ्यास करणाऱ्यांचं तर 100% वाया जाणार. ओके, चल लेट्स स्टार्ट. द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 हा कसा कायदा आहे, हा ऍक्ट कसा आहे, सॉरी हे कोड कसा आहे, तर ते आपण शिकूया. सेंट्रल ऍक्ट आहे. सेंट्रल ऍक्ट म्हणजे काय? केंद्रीय कायदा. केंद्रीय कायदा म्हणजे काय? साधं गणित आहे, है ना. दोन प्रकारचे कायदे मंडळ आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ लेजिस्लेचर, सेंट्रल लेजिस्लेचर अँड स्टेट लेजिस्लेचर. सेंट्रल लेजिस्लेचर जो काढतो तो सेंट्रल ऍक्ट विच इज ऍप्लिकेबल टू होल इंडिया. आता आपण इंडिया म्हणायचं, एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर गेला आता, है ना. आपण काय म्हणायचं? ऍप्लिकेबल टू होल इंडिया. मग सगळ्या देशाला लागू होणारा कायदा केंद्रीय कायदे मंडळ काढतं, त्याला सेंट्रल ऍक्ट म्हणतात. अँड सीपीसी इज अ सेंट्रल ऍक्ट. एक काम करा, सीपीसीच्या इथून एक असा छोटासा इथून जरी बाण घेतला तरी चालेल, म्हणजे त्याचा आपण हे बघतो. द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 इज अ सेंट्रल ऍक्ट, ज्याला मराठीत म्हणतात केंद्रीय कायदा. मराठी जेवढं लिहाल तेवढं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला फायदा आहे, कोर्टामध्ये ते शब्द शिकायला मिळतील. नेक्स्ट पुढचा आहे प्रोसिजरल लॉ. हा कसा कायदा आहे? प्रक्रियात्मक कायदा आहे. पुढे गेल्यावर आपण बघणार आहोत सबस्टेन्शियल लॉ अँड प्रोसिजरल लॉ, है ना. म्हणजे जिथे सब्जेक्टिव्ह राईट्स असतात त्याला सबस्टेन्शियल लॉ म्हणतात. जसं आपण तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट झाला, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट झाला, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट झाला, हे काय झाले? सबस्टेन्टिव्ह लॉ झाले. हा काय? प्रोसिजरल लॉ, प्रक्रिया सांगणारा कायदा. तुम्ही घरी जाऊन जर साक्षातीने उघडला तर तुम्हाला तिथेही दिसेल की हा काय? प्रोसिजरल लॉ. तसं हा पण काय? द कोड ऑफ सिव्हिल, बाण केला इथे, द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड इज अ
प्रोसिजरल लॉ, मराठी कायदा प्रक्रियात्मक कायदा. म्हणजे काय? प्रोसिजर सांगणारा कायदा, प्रक्रिया सांगणारा कायदा. म्हणजे लिटरली ऍडजमेंट ऍप्लिकेशन कोणत्या ऑर्डर प्रमाणे दिलं जातं, है ना, रिइश्यू ऑफ समन्स कोणत्या कायद्याप्रमाणे, कोणत्या ऑर्डर प्रमाणे काढले जातात, कॅव्हिएट कोणत्या सेक्शन प्रमाणे दाखल केलं जातं, है ना, कैफियत सेट ऑफ काउंटर क्लेम कोणत्या ऑर्डर प्रमाणे, किती रूल्स आहेत, हे सगळं प्रक्रिया आपल्याला सांगणार. हे जसं सांगेल तशा आपण तयार करायचं. म्हणजे जर आपण याच्याप्रमाणे नसू तर कदाचित आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. जसं आपण पुढे इंडिजंट पर्सनचा एक स्पेशल सूट असतो किंवा गव्हर्नमेंट विरुद्ध दावा दाखल करायची प्रोसिजर असते. पुढे गेल्यानंतर आपल्याला काही स्पेशल सूट्स बघावे लागणार आहे, ज्याच्यात आपण सूट फाईल्ड बाय ऑर अगेन्स्ट गव्हर्नमेंट बघूया. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? ऑर पब्लिक ऑफिसर. तर गव्हर्नमेंट विरुद्ध दावा दाखल करणं हे रेग्युलर दाव्यापेक्षा वेगळं आहे. इट्स अ डिफरंट फ्रॉम अदर सूट्स, जनरल सूट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला रिकव्हरीचा दावा दाखल करायचा आहे तर मी डायरेक्ट विदाऊट नोटीस न पाठवता सुद्धा दाखल करू शकतो, बरोबर आहे. पण गव्हर्नमेंट विरुद्ध दावा दाखल करायचा असेल तर सेक्शन 80 प्रमाणे 90 दिवसांची नोटीस देणं महत्वाचं आहे गव्हर्नमेंटला. आणि जर तुम्ही ही नोटीस न देता दावा दाखल केला तर कोर्ट तुमचा दावा दाखल करून घेणार नाही. कोर्ट काय सांगेल? हा, अर्जन्सी मध्ये असेल तर जसं आपण आर्ग्युमेंट केलं तर मग करता येतं. पण जर अर्जन्सी नाही असं कोर्टाला वाटलं आणि यांनी नोटीस पाठवली नाहीये गव्हर्नमेंटला तर पहिले कोर्ट काय सांगतं? पहिले नोटीस पाठवा, 90 दिवस होऊ द्या, गव्हर्नमेंटने तुमचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केला मग दावा दाखल करा. आर यू अंडरस्टँडिंग? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मग ही प्रोसिजर पार पाडणं गरजेचं नाही का? मग एखादा डायरेक्ट जर ज्याला अभ्यास नाही तो काय करेल? गव्हर्नमेंट विरुद्धचा दावा डायरेक्ट दाखल करेल. डायरेक्ट दाखल केल्यावर काय होईल? कोर्ट त्याला काय सांगेल? त्याला सांगेल नोटीस पाठवलेली आहे. आणि ते असं नाही चालत, नोटीस पाठवली आहे आणि ती सरकारला मिळालेली आहे असा प्लीडिंग कथन दाव्यात करावं लागतं प्लेंटमध्ये. मग कोर्ट विचारतं एखाद्याला, म्हणजे जो कायद्याचा अभ्यास नाही करत, काही नाही, डायरेक्ट दावा दाखल केला, फाईल सूट डायरेक्टली विदाउट इश्युइंग अ नोटीस टू द गव्हर्नमेंट, तर प्रॉब्लेम काय होईल? कोर्ट त्याला म्हणेल पहिले नोटीस पाठवा. तुम्हाला माहिती नाही कायदा हा इंडिजंट पर्सन आहे. इंडिजंट पर्सन म्हणजे निर्धन व्यक्ती. निर्धन व्यक्ती म्हणजे पॉपर म्हणजे कोण? तर गरीब माणूस त्याला म्हणतात, पण तो गरीब त्या दृष्टिकोनातून नाही, गरीब त्या दृष्टिकोनातून ज्याला कोर्टात दाव्याचा कोर्ट फी स्टॅम्प भरण्याचे पैसे नाही. समजा एखाद्या दाव्याला त्याला 28,500 रुपये भरायचे आहे, पण 28,500 रुपये पण त्याच्याकडे नाहीये. तर त्यासाठी त्याला पहिल्यांदा हा स्पेशल सूट आहे, त्यासाठी त्याला पहिल्यांदा एक ऍप्लिकेशन कोर्टाला द्यावं लागतं की तो निर्धन आहे की नाही. मग कोर्ट त्याला एक्झामाइन करतं की हा निर्धन आहे का. जर कोर्टाला पटलं त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या प्लीडिंगवरनं की येस ही इज पॉपर म्हणजे इंडिजंट, तर कोर्ट दावा दाखल करायची परवानगी देतं विदाऊट कोर्ट फी स्टॅम्प. आर यू अंडरस्टँडिंग? हे का सांगितलं सगळं आता गव्हर्नमेंटचं याचं? दिस इज अ प्रोसिजर. म्हणून हा कायदा काय आहे? प्रोसिजरल लॉ, प्रक्रियात्मक कायदा, ऍप्लिकेबल टू होल इंडिया. 2019 आधी काय यायचं? ऍप्लिकेबल टू होल इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. आता जर नवीन बेअर ऍक्ट मध्ये काय? ऍप्लिकेबल टू इंडिया, सगळ्या होल इंडिया, सगळ्या भारताला लागू होणारा कायदा आहे. एक झलक पाहिली तर सीपीसी हा केंद्रीय कायदा आहे, सेंट्रल ऍक्ट आहे, प्रोसिजरल लॉ आहे, प्रक्रियात्मक कायदा आहे आणि ऍप्लिकेबल टू होल इंडिया, संपूर्ण भारताला लागू होतो. म्हणजे आपल्या नाशिकच्या सिव्हिल कोर्टात जो वापरला जातो तोच एमपीच्या, तोच इकडे, तोच गुजरात, तोच राजस्थान, सगळीकडे वापरला जाणार. आणि आता एक महत्वाचा पॉइंट त्याच्याबद्दलचा, तो म्हणजे काय? पहिले नीट बघून घ्या. मी तोपर्यंत स्क्रीन हलवणार नाही जोपर्यंत तुम्ही लिहित नाही. नोट डाऊन तर करायचंच आहे 100%. प्लस बोलताना माझ्याकडनं त्या संबंधी काही निघालं तर तेही लिहून द्या. पेन चालत राहायला पाहिजे. जिथे जिथे आपल्याला वाटतंय ना सर सांगताय मला लक्षात येत आहे, सगळं नोट डाऊन करा. हे दाखवलेलं काय होतं माहितीये का? आता मी याच्याविषयी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंट सूट आहे, हे सूट आहे, तुम्ही ऐकलं आणि नंतर तुम्ही विसरून झाले. येत आहे ना? पण तेच जर आपण जे सांगतोय तुम्हाला वाटलंय लिहून घ्यावं, लिहून घ्या आणि वही मोकळी वापरा. म्हणजे काय माहितीये का? आता काही जणांनी कसं केलेलं, हे लिहिलं लगेच हे चिकटून, हे लिहिलं, हे चिकटून, हे लिहिलं, सोडून द्या. हे लिहिल्यानंतर याच्या खाली जागा लिहा. जागा झाल्यावरती तुम्ही एआय तुमच्याकडे आहे, एआय वर सर्च करा की मला सांग की द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड इज अ सेंट्रल ऍक्ट, याच्याबद्दल काही सांग, से मी समथिंग अबाउट दिस. तर सांगेल ना तुम्हाला. मग सांगितलेलं लिहायचं नाही काहीच. हाच तर एक्स्ट्रा स्टडी आहे. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. सीपीसी आहे, डीपीसी आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, हे सगळं शिकवायचं आहे आपल्याला. बरं ना? वेळ नाही आपल्याकडे.
म्हणून आपण लवकर का क्लास सुरू केला, त्यासाठीच सुरू केला. आर यू अंडरस्टँडिंग? माझं तेच म्हणणं आहे. सो प्लीज वही वापरायची आहे ना बिंदास. मग काय करायचं, याच्या पुढे एक लिहिलं की लगेच 4-5 ओळी जोडून द्यायच्या, 4-5 ओळी जोडून द्यायच्या, 4-5 ओळी सोडून, म्हणजे आणि त्याचा अभ्यास करायचा. सर म्हणतात प्रोसिजरल आहे म्हणजे काय, चला बरं आपण बघूया, बरं चेक करूया, बरं करायची. तुम्ही तर आमच्यापेक्षा एक्सपर्ट आहात ते वापरण्याबद्दल, है ना. मग हे पण आहे. आणि अजून एक काय सीपीसी बद्दल सांगितलेलं आहे, इट लेज डाऊन. इट म्हणजे सीपीसी, लेज डाऊन म्हणजे मांडलेला आहे. सीपीसी काय मांडतो, अख्ख्या सीपीसी मध्ये आपल्याला, तुम्ही उद्या बॅरॅक्ट आणा, त्या अख्ख्या सीपीसी मध्ये काय मांडून ठेवलेलं आहे, द प्रोसिजर, प्रक्रिया. काय मांडून ठेवलेली आहे, प्रक्रिया. कशाची प्रक्रिया, फॉर द इन्स्टिट्यूशन. इन्स्टिट्यूशन म्हणजे दावा दाखल करणे, वेगवेगळ्या रिटर्न स्टेटमेंट दाखल करणे, वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज दाखल करणे. ते सगळं झाल्यानंतर दावा चौकशीला लागणार, त्याची ट्रायल करणे. कशाचे नियम दिलेले आहे, इन्स्टिट्यूशनचे नियम दिलेले आहे, म्हणजे फायलिंगचे नियम दिलेले आहे, दावा दाखल करण्याचे नियम दिले आहे, बाकीच्या गोष्टी वेगवेगळे अर्ज दाखल करण्याचे नियम दिलेले आहे, ट्रायलचे नियम दिले आहे, कशी चौकशी चालवली गेली पाहिजे, कोर्टात दावा कसा चालवला गेला पाहिजे, त्याची ट्रायलचं आहे. अँड डिस्पोजल ऑफ सिव्हिल सूट्स, आणि तो दिवाणी दावा निकाली कसा लावायचा, डिस्पोजल कसा करायचा, त्याचे नियम दिलेले. हे नियम कोणासाठी आहे, फक्त वकिलासाठी आहे का, नाही, एव्हरीवन, ज्युडिशरीसाठी आहे, आपल्यासाठी. कारण की बघा, आपल्याला पण याच प्रोसिजर प्रमाणे जावं लागणार आहे आणि कोर्टाला पण याच प्रोसिजर, म्हणजे साहेबांना सुद्धा याच प्रोसिजर प्रमाणे जावं लागणार आहे. ज्युडिशरी याच्या अगेन्स्ट नाही किंवा ज्युडिशरी त्याच्या वेगळ्या मनाने करत नाही. हा जेव्हा बघा कसं असतं, आता कायदा बनवला मानवाने, कधीतरी असा प्रसंग येऊ शकतो की लिगल प्रोव्हिजनच अवेलेबल नाही, पण एखाद्यावर अन्याय झालेला आहे, बरोबर आहे की नाही, मग अशा वेळेस कोर्टाला सांगून ठेवलंय. कारण की कसं असतं, पुढे मी सांगतो की जुन्या काळामध्ये जो काय म्हणतात त्याला राजा होता, त्याने जे नियम बनवले होते त्यात जर नियम नसतील तर काय करायचं, पण तेव्हापासून जो नियम आला तो आता पुढे येणारच आहे, बरोबर आहे. या नियमांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कोर्टाकडे एक अधिकार दिलेला आहे सिव्हिल कोर्टात, त्याचं नाव आहे इनहेरंट पॉवर्स. काय नाव आहे, इनहेरंट पॉवर्स, अंगभूत अधिकार. म्हणजे आता अर्थ काय, जेव्हा कायद्यात तरतूद नसते, शिकवणार आहे, सगळं शिकवणार आहे, पुढे येणार पण आहे, हा, तरतूद नसते त्यावेळेस काय करतं कोर्ट, स्वतःच्याच न्यायिक बुद्धीने न्याय देतं. कारण की कोणी परत जाता कामा नाही, सो दॅट, है ना. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये इट लेज डाऊन द प्रोसिजर, म्हणजे सीपीसी मध्ये कसले नियम मांडले, प्रक्रियेचे. कसली प्रक्रिया, दावा दाखल करण्याची प्रक्रिया, सगळ्या गोष्टी दाखल करण्याची प्रक्रिया, ट्रायल, है ना. आपल्याकडे ना सिव्हिल मध्ये हिअरिंगला चौकशी म्हणतात आणि क्रिमिनल मध्ये ट्रायलला चौकशी म्हणतात. आपल्याकडे इंग्लंडमध्ये ट्रायल हा शब्द सगळीकडे वापरतात, तिकडे हिअरिंग नाही वापरतात, तिकडे वापरतात ट्रायल. आपल्याकडे काय वापरतात, हिअरिंग. सिव्हिलला हिअरिंग आणि क्रिमिनलला ट्रायल. जे लोक तुम्ही कोर्टात जाता तुम्हाला माहिती आहे ना, ट्रायल सुरू झाली का बघा बरं, ट्रायलची तारीख घ्या बरं, है ना. आणि जर सिव्हिलचा खरडा पाहिला तर तिथे तुम्हाला येईल हिअरिंग. हिअरिंग म्हणजे चौकशी, दोघांचा अर्थ न्यायालयीन चौकशी. हा नियम हा कायदा कसले कसले प्रक्रियेचे नियम मांडतो, इन्स्टिट्यूशन, असं वाचायचं बघा, फॉर द इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल सूट्स, दिवाणी दावा दाखल करणे, त्याच्यानंतर ट्रायल ऑफ सिव्हिल सूट्स, दिवाणी दाव्याची प्रक्रिया चालवणे, आणि डिस्पोजल ऑफ सिव्हिल सूट्स, दिवाणी दावे निकाली लावणे. अरे क्लिअर. मग फायनल एकदा जाण्याच्या आधी, स्क्रीन उलटवायच्या आधी परिचय करून घ्या, ओळख करून घ्या. ओळख वाढवल्याशिवाय व्यक्तिमत्व कळत नाही, है ना. तसं आपण पण ओळख करून घेऊया. आणि काय म्हटलेलं आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, सेंट्रल ऍक्ट, बरोबर आहे, केंद्रीय कायदा आहे. प्रोसिजरल लॉ, प्रक्रियात्मक कायदा आहे जो प्रक्रिया सांगतो. थर्ड, ऍप्लिकेबल टू होल इंडिया, संपूर्ण भारतात लागू होतो. आणि इट लेज डाऊन मीन्स सीपीसी लेज डाऊन द प्रोसिजर फॉर द इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल सूट, ट्रायल ऑफ सिव्हिल सूट अँड डिस्पोजल ऑफ सिव्हिल सूट. आर यू क्लिअर अबाउट दिस? पक्क बसलं? ओके. आणि हे विसरायचं नाही आहे, लक्षात ठेवा, समजतं ना. मी अजून एक गोष्ट सांगतो, तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना स्पष्ट सांगतोय, ज्या लोकांना JMFC ला बसायचं आहे, आत्ताच मन लावून शिकवून घ्या. कारण की प्रिलिम जर तुम्ही क्लिअर केली, क्रॅक केली, तर तुम्हाला मेन्सला जातात तुम्ही, आणि मेन्सला जो सीपीसी आहे तो हाच आहे, तो वेगळा थोडीच येणार है ना. मग एकदाच जर पक्क शिकलो तर मेन्सला कोणाकडे जायची गरज नाही, है ना. इथे जे शिकवतोय ते JMFCच्या लेवलने शिकवतो. आर यू अंडरस्टँडिंग? बघा, त्यामुळे मन लावून शिका. त्यामुळे एक दिवस सुट्टी घेतली तर खूप मोठा तुमचं नुकसान होईल. तुम्ही क्लॉस करा, कारण सांगणं बंद करून टाका. चला पुढे जाऊया. आता आपण पाहूया
थोडासा हिस्ट्री, म्हणजे का तर तुम्हाला कळायला पाहिजे नाही कसं काय आलं. तर ज्युडिशियल सिस्टीम ड्युरिंग शाह आलम 2. तुम्हाला शाह आलमचं नाव आठवत असेल, नसेल आठवत तर घरी जर ते ठेवलं असतील तर लिगल हिस्ट्रीच्या नोट्समध्ये अगदी सुरुवातीला शाह आलमचं नाव आलं होतं. आणि तुम्हाला जर म्हटलं सर आम्हाला असेल आमच्याकडे असतील तर मग शोधायचं म्हटलं तर कुठे शोधायचं, प्रश्न आला होता एक, ईस्ट इंडिया कंपनी ॲज दिवाण, ईस्ट इंडिया कंपनी ॲज दिवाण असा प्रश्न लिगल हिस्ट्रीमध्ये आला होता. आता तो विषय बंद झालेला आहे, पण तुम्ही आजही जर ते गेलात आणि बघितलं त्याच्यात शाह आलमची हिस्ट्री दिलेली आहे की त्या काळामध्ये त्याच्याकडे 2 मोठे पोस्ट होत्या, एक होतं दिवाण आणि एक होतं निजामत, ज्याला आपण फौजदारी पण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे दिवाण कशाला, थोडक्यात सिव्हिल गोष्टी आणि रेव्हेन्यू. त्या काळामध्ये आज रेव्हेन्यू सिव्हिलमध्ये नाही, माहिती ना, आपलं कलेक्टर ऑफिस बाजूला आहे की नाही, म्हणजे रेव्हेन्यू ऑफिस बाजूला आहे की नाही, आणि सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टात आहे. म्हणजे आज सिव्हिलमध्ये रेव्हेन्यू नाही आहे आज आपल्या इथे, है ना. पण त्या काळामध्ये सिव्हिलमध्ये दोन्ही गोष्टी होत्या, कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू आणि सिव्हिलचे सगळे केसेस चालवायचे. राईट नो. तर हा जो आता आपण पाहूया ज्युडिशियल सिस्टीम ड्युरिंग शाह आलम 2, म्हणजे शाह आलमच्या दरम्यानच्या काळामध्ये असलेली न्यायालयीन व्यवस्था. न्यायालयीन व्यवस्था. चला बघूया. पहिलं आहे दिवाणी कोर्ट्स. पहिलं आहे दिवाणी कोर्ट्स. दिवाणी कोर्ट्स म्हणजे दिवाणी न्यायालय, दिवाणी कोर्ट्स म्हणजे दिवाण. आणि दुसरं मग दिवाणी कोर्टात काय चालायचं, सिव्हिल केसेस, सिव्हिल केसेस चालायच्या. आणि अजून एक घ्या, आणि इथून अजून एक घ्या ऑब्लिक करून रेव्हेन्यू केसेस. रेव्हेन्यू केसेस सुद्धा आणि रेव्हेन्यू कलेक्शन सुद्धा हे सगळं तिथे सिव्हिल मध्ये होतं, दिवाण मध्ये होतं. तुम्ही काय करायचं, दिवाणी, तिथे दिवाण शब्द लिहून घ्या. दिवाणी आहे बरं का, पाण्याचा न, ज्यांची मराठी कच्ची आहे त्यांनी दिवाणी नका लिहू, सगळा अर्थ बदलून जाईल. दिवाणी पाण्याचा न, दिवाणी नाही. दिवाणी, दिवाणी न्यायालय, दिवाण. तर त्याचा सिव्हिल केसेस, रेव्हेन्यू केसेस, कलेक्शन ऑफ लँड रेव्हेन्यू, महसूल गोळा करणे वगैरे वगैरे हे कामं त्या काळात चालायचे. आणि दुसरी सिस्टीम होती, तिचं नाव होतं फौजदारी कोर्ट्स. आज पण हेच नाव आहे की नाही. काय आपला नाशिक जिल्हा आहे, शहर आहे. तुम्ही जर आपल्या कोर्टात गेला तर तिथे काय लिहिलंय, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट, मराठीमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय. पण जर तुम्ही तालुका प्लेसला गेला, दिंडोरीला गेला, निफाडला गेला, मालेगावला गेलात किंवा कुठल्याही कोर्टात गेलात, पिंपळगाव कोर्टात गेलात, चांदवड कोर्टात गेलात, इगतपुरी कोर्टात गेलात, सिन्नर कोर्टात, तुम्हाला काय दिसेल माहिती का नाव, दिवाणी व फौजदारी न्यायालय, दिवाणी व फौजदारी न्यायालय. त्याचा हिस्ट्रीवर नेलं मी तुम्हाला, म्हणजे ते नाव अजूनही शाबूत आहे. म्हणून ते नाव दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय. आणि त्या काळात निजामत असं शब्द म्हणायचे. काय म्हणायचे, निजामत. म्हणजे दिवाण आणि निजाम म्हणजे निजामत, दिवाण आणि निजामत म्हणजे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय आजही कंटिन्यू आहे. आणि याच्यामध्ये काही सांगायची गरजच नाही. काय चालायच्या, क्रिमिनल केसेस चालायच्या. काय चालायचे, क्रिमिनल केसेस चालायच्या. तर दिस इज द ज्युडिशियल सिस्टीम ऑफ. हे बघा, बाकी हिस्ट्री सांगायची गरज नाही की तुमच्या नशिबात लिगल हिस्ट्री होता त्यावेळी तुमच्या हाताखालनं तेव्हा तो गेलेला आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यानंतर एक एक जण येत गेला. वॉरेन हेस्टिंग आला, मग त्यांनी ज्युडिशियल, पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मद्रास आठवतं, बॉम्बे, कॅलकटा, मग मेयर कोर्ट्स, मग हाय कोर्ट्स आठवतं. मग नंतर आले वॉरेन हेस्टिंग. मग वॉरेन हेस्टिंगने सिव्हिल प्लॅन तयार केला. सिव्हिल का केला, कारण की क्रिमिनल शाह आलमकडे होतं. बरोबर आहे की नाही. मग त्यानंतर एक 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 गेले. मग त्यानंतर एक एक कोर्टात येत गेले, बदल करत गेले, है ना, अमेंडमेंट्स करत गेले, है ना, स्थापन केलं, बंद केले. आणि मग आले लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी वॉरेन हेस्टिंगचे सगळे प्लॅन बदलून टाकले. मग सिव्हिल केलं, क्रिमिनल सुद्धा स्वतःकडे घेऊन घेतलं म्हणजे निजामत. आणि अशा रीतीने दोन्ही आपल्याला प्लॅन आपण शिकलो होतो. 3 प्लॅन शिकलो होतो आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसचे. पहिला प्लॅन वॉरेन हेस्टिंगने चुका केल्या होत्या तसाच केला होता, मग त्यांनी बदलून परत नवीन केला. आणि मग मध्ये एक क्रिमिनल प्लॅन सुद्धा त्यांनी कोर्टात तयार केलं. आठवते ही गोष्ट छोटी छोटी बस. आणि मग त्यानंतर असं रूप घेत घेत आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी हे कोर्ट सांभाळले. आणि त्यानंतर 1947 नंतर आपलं संविधान सुरू झालं, संविधान तयार झालं. ते तयार झालं त्याच्यानंतर आपण त्यांचेच कायदे कंटिन्यू केले. त्यात काही दुरुस्त्या केल्या, त्यात काही बदल केले, काही रिपील केले. आणि तुम्हाला आठवत असेल तर कॉन्स्टिट्यूशनच्या डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स प्रमाणे आणि बाकीच्या डॉक्ट्रिन्स प्रमाणे जे कायद्या म्हणजे त्यांनी बनवलेल्या कायद्यातले जे सेक्शन, जे नियम
आपल्या फंडामेंटल राईट्सला इन्फ्रिंज करणारे होते ते बाजूला काढून ठेवले, आहे की नाही? आठवतं तुम्हाला? आणि मग त्याच्यातनं काही काढून टाकले, काही त्याच्यात जे त्याला आपल्या फंडामेंटल राईट्सला प्रॉपर होते ते कंटिन्यू ठेवले. आठवतं ना या गोष्टी? तो हे सगळ्या गोष्टी मग सुरू झाल्या. मग आज तयागत ही पोझिशन आज 2026 पर्यंत आली. 22 जून 2026. आजही काय? दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्ट. झालं क्लिअर? ओके. आता पुढे आपण जाऊया. आता लिगल क्लासिफिकेशन कसं असतं? ज्युरिस्प्रुडन्समध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवत असेल तर. आठवतं का? ज्युरिस्प्रुडन्समध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं लिगल क्लासिफिकेशन. लेक्स स्क्रिप्टा. काय? लेक्स स्क्रिप्टा आणि लेक्स नॉन स्क्रिप्टा. लेक्स स्क्रिप्टा अँड लेक्स नॉन स्क्रिप्टा. व्हॉट इज लेक्स स्क्रिप्टा अँड लेक्स नॉन स्क्रिप्टा? लेक्स स्क्रिप्टा मीन्स रिटर्न लॉ, त्याला म्हणतात लिखित कायदे. आज कायदे कसे आहे? सगळे लिखित आहे. तोंडी कायदे आहेत का? नाही आहे. तोंडी कायदे नाही आहे. तोंडी आपल्या घरात आहे, हो की नाही? आपल्या घरात लिखित कायदे असतात का? नाही. पण घरात वडिलांचे काही नियम असतात की नाही? कर्त्याचे काही नियम असतात आणि त्या नियम अलिखित असून आपल्याला लगेच लक्षात येतात. उल्लंघन केलं तर त्याप्रमाणे आपल्याला फटके पण मिळतात, है की नाही? साधं गणित आहे ना? आणि मग मानतो आपण ओरडलं की भावना दुखावल्या माझ्या, है की नाही? नियम तुम्ही तोडायचे अलिखित आणि म्हणून बोलायचं, आहे की नाही? आपल्या घरात काय पाट्या लावल्या आहे का पेम्पलेट छापून ठेवलंय वडिलांनी? घरातले नियम आहे, पाहुण्यांना सुद्धा आणि आपल्या घरातल्यांना सुद्धा. हे वाचून ठेवा कायद्यातले सेक्शन. नो, है ना? मग ते सो लेक्स स्क्रिप्टा रिटर्न लॉ, लिखित कायदा. त्याप्रमाणे लेक्स नॉन स्क्रिप्टा अनरिटन लॉ, अलिखित कायदा. आता याविषयी म्हणजे एक काम करा, ज्युडिशियल सिस्टीमवरनं बाण घेऊन ह्या नोटला जॉईन करा. ज्युडिशियल सिस्टीमवरनं बाण घेऊन या नोटला जॉईन करा. का? त्याच्याविषयी नोट आहे ना, म्हणून. आता तुम्ही म्हणाले माहिती आहे आम्हाला, पण तरी सुद्धा लिहून घ्या, काही हरकत नाहीये. काय? द दिवाणी सिस्टीम. दिवाणी सिस्टीम म्हणजे सिव्हिल सिस्टीम. दिवाणी सिस्टीम डेल्ट विथ सिव्हिल अँड रेव्हेन्यू मॅटर्स. लिहिलं ना तुम्ही वरती? रेव्हेन्यू मॅटर्स. ओके. मग त्याच्यामध्ये रेव्हेन्यू कलेक्शन पण होतं आणि रेव्हेन्यू केसेस पण होत्या. म्हणजे रेव्हेन्यू गोळा करणं आणि रेव्हेन्यू वरनं जे वाद निर्माण होतील ते रेव्हेन्यू केसेस चालवणं. सो द दिवाणी सिस्टीम डेल्ट विथ सिव्हिल अँड क्रिमिनल मॅटर्स. तुम्हाला हवं तर दिवाणी सिस्टीमला चौकोन करून ठेवा, म्हणजे डोळ्यासमोर राहील, आणि याला अंडरलाईन करून ठेवा. वाईल हवं तिथे एक ऑब्लिक करा. वाईल द निजामत दॅट इज फौजदारी सिस्टीम डेल्ट विथ क्रिमिनल जस्टिस. फौजदारी न्याय म्हणजे इथे काय चालणार? क्रिमिनल केसेस. इथे काय चालणार? क्रिमिनल केसेस. क्रिमिनल केसेस. So once again, note about the judicial system during Shah Alam II. The Diwani system dealt with civil and revenue matters, while the Nizamat Fauzdari system dealt with criminal justice. Okay? चला जायचं पुढे. आता आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ लॉ, म्हणजे कायद्याचं वर्गीकरण. कायदे कसे असतात आपल्या देशामध्ये, काय आहे, कसे आहेत, हे तुम्हाला आपण मागे सुद्धा जेव्हा आपण साक्ष अधिनियम बघितला तेव्हा सुद्धा आपण बघितलेलं आहे. पानं मोकळे वापरा, कुठेही कंजूसपणा कृपया करू नका. म्हणजे तुम्हाला नोट डाऊन्स काही नोट्स काढल्या, अभ्यास केला एक्स्ट्रा, तर तो लिहायला जागा पाहिजे. आणि त्याच्यातच लिहिलं तर 2 अभ्यास होतील, एक मी शिकवलेला, एक तुम्ही केलेला. ओके. सो क्लासिफिकेशन ऑफ लॉला मराठीत म्हणतात कायद्याचं वर्गीकरण. कायद्याचं वर्गीकरण. चला, एक कायदा असतो सबस्टेंटिव्ह लॉ, त्याला मूळ कायदा सुद्धा आपण म्हणतो. सबस्टेंटिव्ह लॉ. सब्जेक्टिव्ह राईट्स, विषयात्मक हक्क. म्हणजे जसं कोणाचा सगळ्यांचे वाद सारखे असतात का वेगवेगळे असतात? वेगवेगळे असतात, बरोबर आहे. कोणाचा मुव्हेबल प्रॉपर्टीचा वाद असू शकतो, तो जाईल सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये. कोणाचा इमुव्हेबल प्रॉपर्टीचा वाद असेल तो जाईल ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये, आहे की नाही? कोणाचा हक्काचा वाद असू शकतो, कोणाचा इंजंक्शनचा, कोणाचं काय. त्यामुळे इट्स कॉल्ड एज अ सब्जेक्टिव्ह राईट्स. हा कायदा काय करतो? क्रिएट राईट्स. हे स्पेलिंग चुकलेलं आहे. क्रिएट राईट्स, CREATE, क्रिएट्स राईट्स. म्हणजे हा कायदा काय करतो? सबस्टेंटिव्ह लॉ काय करतो? हक्क तयार करतो. तुमचे माझे हक्क तयार करतो. समाजातल्या व्यक्तीचे हक्क तयार करतो.
हक्क कोण देतं आपल्याला? लॉ देतो. मग हक्क तयार करतो म्हणजे सबस्टेंटिव्ह लॉ हक्क तयार करतो. ते समजेल तुम्हाला पुढे. ओके. आणि हा जो सबस्टेंटिव्ह आणि हा आहे प्रोसिजरल लॉ. प्रोसिजरल लॉ एन्फोर्सेस राईट. इथे लिहायचा प्रोसिजरल लॉ. जसा इथे आहे सबस्टेंटिव्ह लॉ तसा आहे प्रोसिजरल लॉ. हवं तर याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्या. यालाही क्रिएट राईट्स आणि एन्फोर्स राईट्स. म्हणजे तुम्हाला कळतंय का काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला लगेच कळेल. तुम्ही पहिले लिहून घ्या. इथे हक्क तयार करतो. सबस्टेंटिव्ह राईट काय करतो? हक्क तयार करतो. आणि प्रोसिजरल लॉ काय करतो? हक्क अंमलात आणतो. हक्क अंमलात आणतो. कोणाचे? अग्रीड पर्सनचे, दुखावलेल्या व्यक्तीचे. कसं सर? एखादा एक्झाम्पल देतो ना, का नाही? तुमच्या डोक्यात पक्क बसेल असं तोपर्यंत, कारण की हे दोन शब्द तुम्हाला इंटरप्रिट होणं खूप गरजेचं आहे. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट टू इंटरप्रिट दिस बोथ वर्ड्स टर्म्स, दॅट इज अ क्रिएट राईट्स, एन्फोर्स राईट्स. म्हणजे काय? चला या ना. आता सबस्टेंटिव्ह लॉ कुठले जे तुम्ही शिकले तेच मी इथे दिलेले आहे. एक्झाम्पल तसे भर लाईन आहे, ढिगारे आहेत. हा, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. आता आपण क्रिमिनलला बाजूला टाकले, कारण की आता आपण सिव्हिल प्रोसिजर कोड शिकतोय, त्यामुळे आपण सगळ्या सिव्हिलच्या गप्पा मारायच्या आहेत. हा, त्यामुळे मी याच्यात कुठलाही क्रिमिनल लॉ घेतलेला नाही. तर इंडियन पिनल कोड इज अ सबस्टेंटिव्ह लॉ. लक्षात ठेवा. समजताय? क्रिमिनल मायनर ऍक्ट्स आर सबस्टेंटिव्ह लॉ. फक्त BNSS हा सिव्हिल आपला प्रोसिजरल लॉ आहे. हा, BNSS आणि साक्ष अधिनियम. त्यामुळे मी इथे सध्या आता सिव्हिलचेच कायदे टाकले. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 म्हणजे भारतीय करार अधिनियम 1872, मालमत्ता किंवा संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882 आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट म्हणजे विशेष दिलासा अधिनियम 1963. एक्सेट्रा लिहिलं तरी चालेल, कारण की भरपूर आहे. तुम्ही सिव्हिल लॉज ऍट ग्लान्स घेतले तर सिव्हिल ऍक्ट ऍट ग्लान्स तर 57 कायद्यांचे 54 कायद्यांचे सुद्धा आपल्याला हे मिळतात. ओके. आता इकडे या प्रोसिजरल लॉ कुठले ते पाहू. भारतीय साक्ष अधिनियम आहे 2023, कारण की 3 मेजर आहेत त्याच्यामुळे मी ते मुद्दामून 3ही टाकलेले आहे. क्रिमिनल आला त्याच्यात तरी असू द्या. कोणते कोणते? भारतीय साक्ष अधिनियम 2023 जो इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या जागेवर आलेला आहे, 1872च्या जागेवर आलेला आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908. ओळखतात ना याला? हा, सध्या होते, मैत्री वाढते. आज पहिला दिवस आहे मैत्रीचा, है ना? त्याच्यामुळे थोडासा परिचय चालू आहे. काय कुठे राहतो, काय राहतो, बाबा काय करता, आई काय करते, वगैरे वगैरे, है ना? सो कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 म्हणजे BNSS, BSA, राईट नो? आणि सिव्हिल प्रोसिजर कोड. आता नीट ऐका, मी तुम्हाला काय सांगतो ते. इथे काय सांग, लक्ष सगळ्यांचं, अप्लाय युअर माइंड्स तर कळेल. वाय इट इज कॉल्ड क्रिएट राईट्स, वाय इट इज कॉल्ड एन्फोर्स राईट्स. म्हणजे प्रोसिजर म्हणजे सबस्टेंटिव्ह लॉ का हक्क तयार करतो आणि प्रोसिजरल लॉ का हक्क अंमलात आणतो. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट शिकले, मी जे विचारतो त्याचं उत्तर द्या फक्त. हा, ए आणि बी या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला. काय झाला? करार झाला. ए ने काही प्रॉमिसेस कंप्लीट करायचे आहे बी साठी आणि बी ने काही कंप्लायन्स करायचं आहे ए साठी, राईट नो? ए जे प्रॉमिस त्याने केले ते टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे ही कंप्लीट त्याने ते पूर्ण केले आणि बी ने त्याचे प्रॉमिस कंप्लीट नाही केले, म्हणजे याचा अर्थ टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे वागला नाही. व्हॉट यू कॉल्ड इट? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. काय म्हणतो आपण त्याला? ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे करार काय केला? बी ने भंग केला. या करार बीच्या भंग करण्यामुळे, बीच्या करार भंग करण्यामुळे एचं नुकसान झालं, फिनान्शियल लॉस झाला आणि अजून काही नुकसान झालं. बरोबर आहे? मला सांगा, तुम्ही जर बोलाल तर ते बरोबर असेल की हा ए कोर्टात जाऊन दावा दाखल करून मागणी करू शकतो का, ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये ऍक्शनेबल क्लेम म्हणतो. ऍक्शनेबल म्हणजे ऍक्शन म्हणजे दावा, क्लेम म्हणजे मागणी, म्हणजे दावा करण्यासारखी मागणी, त्याला म्हणतात ऍक्शनेबल क्लेम. करू शकतो का? करू शकतो. ए कोर्टात जाऊन सूट फाईल करून त्याचे डॅमेजेस रिकव्हर करू शकतो का, जे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टमुळे झालेले आहे? करू शकतो. पण तुम्ही इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट थोडाफार जरी आठवत असेल तुम्हाला, जो BLLB 3rd इयरला शिकले, तुम्हाला हे आठवतं का की थोडंफार की त्याच्यामध्ये कुठे दिलंय की दावा कसा करायचा, काय करायचा? दिलंय नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय आहे? कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय आहे? ए कोर्टात जाऊन दावा दाखल करू शकतो, करू शकतो.
म्हणजे या दाव्याने या कायद्याने काय केलं? हक्क तयार केला. कोणाचा हक्क तयार केला? एचा. कसला? दावा दाखल करायचा. बरोबर आहे. आता मला सांगा, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सिव्हिल आहे का क्रिमिनल आहे? सिव्हिल आहे. म्हणजे यापैकी कुठला कायदा लागेल? कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. म्हणजे मला सांगा, त्याला असंच कोर्टात जाऊन त्याचे पैसे मिळतील का नुकसान भरपाईचे? याला नाही मिळणार. मग त्याला त्यासाठी काय करावं लागेल? कोर्टात जाऊन. कोणत्या कोर्टात जावं लागेल? सिव्हिल कोर्टात. आणि काय करावं लागेल? दावा दाखल करावा लागेल. बरोबर आहे ना? म्हणजे त्याने दावा दाखल केल्याशिवाय त्याचा तयार झालेला हक्क अंमलात येणार आहे का? नाही येणार आहे. त्याला पैसे मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ प्रोसिजरल लॉ त्याचे हक्क काय करतोय? एन्फोर्स. आर यू अंडरस्टँडिंग? तुमच्या लक्षात येत आहे? म्हणजे याचा अर्थ एक एक्झाम्पल देतो, क्रिमिनलचा देतो. इंडियन पिनल कोड. आता त्याचा अर्थ आहे BNS, म्हणजे भारतीय न्याय संहिता. आता BNS प्रमाणे डिफॉर्मेशन शिकलोय, अब्रू नुकसानी शिकलोय. एक्सने वायची अब्रू नुकसानी केली, एक्सने वायची अब्रू नुकसानी केली म्हणजे डिफॉर्मेशन केलं. बरोबर आहे. आता डिफॉर्मेशन केल्यावरती ज्याचं डिफॉर्मेशन केलं तो अग्रीड पर्सन वाय, बरोबर आहे, तो याच्या विरुद्ध क्रिमिनल केस दाखल करू शकतो का? करू शकतो. म्हणजे डिफॉर्मेशनचा राईट BNS ने क्रिएट झाला. काय झाला? BNS ने क्रिएट. पण तो घरी बसला तर एला शिक्षा होईल का? सॉरी, वाय जर घरी बसला तर एक्सला पनिशमेंट होणार आहे का? नाही. त्याला कुठे जावं लागेल? कोर्टात जावं लागेल, क्रिमिनल कोर्टात जावं लागेल. आणि त्यासाठी त्याला क्रिमिनल केस दाखल करावी लागेल. इट इज अ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. पण क्रिमिनल केस प्रायव्हेटली दाखल करावी लागेल. बरोबर आहे की नाही? दाखल केल्यानंतर कोर्टाला पटवून द्यावं लागेल काय? किंवा यांनी माझं डिफॉर्मेशन केलेलं आहे. आणि कोर्टाला जर पटलं तर कोर्ट काय करेल? समोरच्याला समन्स पाठवेल, है ना? आता कोणाला? एक्सला. म्हणजे याचा अर्थ ते सगळं कशाप्रमाणे त्याला करावं लागेल? भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे. हा लॉ कोणता आहे? प्रोसिजरल आहे. काय? प्रोसिजरल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ या कायद्याने त्याचा हक्क काय केला? अंमलात आणला. आणि जर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की यांनी खरंच डिफॉर्मेशन केलंय तर एक्सला शिक्षा होऊ शकते. मला हे सगळं का समजावं लागलं? या दोन शब्दांमुळे. बाकी सगळं सोपं आहे, है ना? कोणते? सबस्टेंटिव्ह लॉ क्रिएट्स राईट अँड प्रोसिजरल लॉ एन्फोर्स राईट्स. आर यू अंडरस्टँड? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? मला एक सांगा, हे मला येतं, हे नाही येत, चालेल? नाही. हे येतं, हे नाही येत, चालेल? कसं काय चालेल? दोघांना एकमेकांशिवाय चालणारच नाही. BNS अँड BNSS हे सिस्टर कन्सर्न्स आहे. म्हणजे BNS चे सगळे कायद्यांचे नियम म्हणजे BNS मधले गुन्हे दखलपात्र आहे, अदखलपात्र आहे, कॉग्निझेबल आहे, नॉन कॉग्निझेबल आहे, बेलेबल आहे, नॉन बेलेबल आहे, किती शिक्षा आहे, काय आहे, कोणता कोर्ट चालवणार, ह्याचं सगळं वर्णन BNSS च्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. शेड्यूल म्हणजे काय? परिशिष्टामध्ये. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणजे आता अर्थ काय? दोघी कनेक्टेड आहे. म्हणजे एखादा बोलला की मला फक्त BNS येतो, BNSS येत नाही, कसं चालेल? सांगा बरं तुम्ही मला. कारण की BNS मध्ये डिफॉर्मेशन दिलंय, पण कशी केस दाखल करायची हे दिली आहे का? नाही दिले. कारण की केस दाखल करणं इज अ प्रोसिजरल पार्ट. इथे फक्त तुझा हक्क दिलाय. इथे तो हक्क काय करावा लागेल? तुला अंमलात आणावा लागेल. अंमलात आणण्याचं तर ते तसं इथे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये त्याचं नुकसान भरपाई झाली. नुसती रडत बसला तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये कुठे कशी केस दाखल करायची, दावा करायचा नाही दिलेला आहे. म्हणजे इट्स ऑनली क्रिएट राईट्स. तुला जर तो एन्फोर्स करायचा आहे तर सिव्हिल कोर्टात जावं लागेल. CVC प्रमाणे दिवाणी दावा दाखल करावा लागेल आणि मग तुला ते मिळू शकतं इफ यू प्रूव्ड बिफोर द कोर्ट दॅट यू रिअली सफर्ड बाय द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. एन्फोर्स द लॉ. आर यू क्लिअर अबाउट दिस? हे समजलं सगळं व्यवस्थित? मग क्लासिफिकेशन ऑफ लॉ किती? दोन, सबस्टेंटिव्ह आणि सबस्टेंटिव्ह लॉ क्रिएट राईट अँड प्रोसिजरल लॉ राईट. हा, दीज आर द सबस्टेंटिव्ह लॉ. भरपूर आहे. तुम्ही यादी मागितली तर तुम्हाला भरपूर मिळेल. इथे सुद्धा यादी मागितली तर इथे 3 मेन आहेत. आलं लक्षात? ओके. आता कसं आहे, मेन 2 कायदे की नाही, एक प्रोसिजरल आणि एक हे. नंबर प्रोसिजरल 2 कोर्ट आहे, सिव्हिल आणि क्रिमिनल. तर प्रोसिजर 2 ठिकाणी मेन लागते आणि या दोघांच्याही कळस आहे साक्ष अधिनियम. तुम्ही सिव्हिल कोर्टात जरी गेले तरी दावा प्रूव्ह करावा लागेल, म्हणजे सिव्हिल प्रोसिजर आपला साक्ष अधिनियम. तुम्ही क्रिमिनल कोर्टात गेला तरी गुन्हा साबित करावा लागेल, प्रोसिक्युशन असो किंवा प्रायव्हेट कंप्लेनंट असो. म्हणजे याचा अर्थ साक्ष अधिनियम दोघांनाही लागू होणार है ना. ड्युएल आहे. पुढे चला. हे कळालं? उद्या आल्यावर एकदा रिपीट पटापट होऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला परत काय असेल साचलं तर ते निघून जाईल. ओके. हा, आता सगळ्यात मेन एक मॅक्झिम आहे ज्याचं नाव आहे उबी जस इबी रेमेडियम. काय?
उबी जस इबी रेमिडियम. चला एवढं बघून घेऊ आपण. उबी जस इबी रेमिडियम म्हणजे सांगायला काही हरकत नाही की अख्खा सिव्हिल प्रोसिजर कोड यावर अवलंबून आहे. उबी जस इबी रेमिडियम. मी मराठी सुद्धा त्याच्या खाली घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ छानपैकी होऊन जाईल. काय म्हणतात, हा लॅटिन मॅक्झिम आहे. आता तुम्हाला ते वाजव उबी जस इबी रेमिडियम विसरायचं नाही आणि लॅटिन मॅक्झिम आहे. आणि या मॅक्झिम मध्ये याचा अर्थ काय होतो, वेअर देअर इज अ लिगल राईट, म्हणजे जिथे कुठे कायदेशीर हक्क असतो ऑब्लिक करा देअर इज अ लिगल रेमेडी. तुमचा हक्क आहे की नाही, तुमच्याबरोबर चुकीची घटना घडली की नाही, तुमच्याबरोबर रॉंग झाला की नाही, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टमुळे तुमचं नुकसान झालं की नाही, मग तुमचा लिगल राईट आहे की नाही नुकसान भरपाई मागण्याचा, मग तुमच्यासाठी लिगल रेमेडी अवेलेबल आहे. म्हणजे असं म्हटलं ना की अख्खा सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा कायदा उबी जस इबी रेमेडियम वर अवलंबून आहे. मी तुम्हाला उद्या आल्यावरती एक स्टोरी सांगेन की कशा रीतीने उबी जस इबी रेमेडियम आज प्रचलित आहे आणि त्याला लागून जी खालची गोष्ट आहे ती पण सांगेन. मग मराठीमध्ये काय म्हटलंय बघा, जेथे कायदेशीर हक्क आहे तेथे त्याचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपायही असतो. अंडरस्टँड? काय सांगितलं, जेथे कायदेशीर हक्क आहे तेथे त्याचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपायही असतो. इव्हन असंही म्हणू शकता तुम्ही, तुम्हाला हवं असेल तर छोटं ब्रॅकेटमध्ये वेअर देअर इज अ रॉंग देअर इज अ लिगल रेमेडी. वेअर देअर इज अ रॉंग देअर इज अ लिगल रेमेडी. रॉंग म्हणजे काय, तुमच्यासोबत जर काही चुकीची घटना घडली तर तुम्हाला लिगल रेमेडी अवेलेबल आहे. आणि हे सगळं आणण्यामागचं कारण काय की कोणीही न्याय मंदिरातनं रिटर्न जाता कामा नये, कोणीही कोर्ट ऑफ जस्टिस मधनं नुसत्या हाताने रिकाम्या हाताने जाता कामा नये, न्याय घेऊन गेला पाहिजे. या तत्वाशी निगडित आहे उबी जस इबी रेमिडियम. म्हणून म्हटलं इफ वेअर देअर इज अ राईट वेअर देअर इज लिगल राईट देअर इज अ लिगल रेमेडी, म्हणजे वेअर देअर इज अ रॉंग देअर इज अ रेमेडी. जर तुमच्यावर काही बेकायदेशीर घडलं तर तुम्हाला उपाययोजना आहे. आणि मराठीत थोडं अजून चांगलं एलोबरेट केलं मी, जेथे कायदेशीर हक्क आहे तेथे त्याचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाययोजनाही आहे. कायदेशीर उपायही आहे. आणि हे जे आहे यालाच निगडित एक आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे फक्त एवढं टायटल लिहून थांबून घेऊ आपण. सेक्शन 151 इनहेरंट पॉवर्स. सेक्शन 151 इनहेरंट पॉवर्स. आणि इनहेरंट पॉवर्सला म्हणतात, हे बघा ते लिहून ठेवलंय, अंगभूत अधिकार. अंगभूत अधिकार, न्यायालयाचे अंगभूत अधिकार. अजून एक कोर्टात शब्द वापरतो जो मी सुरुवातीला, डिस्क्रिशनरी पॉवर. पण इनहेरंट पॉवर आणि डिस्क्रिशनरी पॉवर मध्ये थोडासा फरक आहे. काय फरक आहे ते मी तुम्हाला सांगेन. ओके, फक्त तुम्ही एवढं टायटल लिहून घ्या, सेक्शन 151 इनहेरंट पॉवर्स, डॅश करा इथे छोटीशी आणि मग इनहेरंट पॉवर्स लिहा. हे कळालं सगळ्यांना उबी जस उबी रेमिडियम. उद्या आल्यावर मी परत एकदा रिपीट करेन, का, कारण की हे त्याच्याशी निगडित आहे म्हणून.